त्याच्यामध्ये आता मी बीएमसीच्या आयुक्तांशी देखील बोललोच होता. तर त्यांनी आपली जी डिस्ट्रीब्युशन आता आयुक्त इकडे आहेत तर त्यांचं म्हणणं आपले इंजिनियर हायड्रोलिक इंजिनियर आणि त्यांचे इंजिनियर एकदा बसून झाली मीटिंग त्यांची नाही. त्याच्यामध्ये काय झालंय ते 25 MLD देखील आपल्याला तयार आहे. फक्त आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामधून तुम्ही घेण्याची तयारी तात्काळ ठेवा आणि एक बैठक मग तुम्ही आणि आपण बसून आणि संबंधित ते इंजिनियर हे लगेच करून घेऊ द्यायला तयार आहेत ते पाणी. मुंबई महापालिका साहेब त्यांचं स्पष्ट मत आहे की त्यांना 600 MLD कमी आहे. नाही पण ते आपल्याला तात्पुरतं आणि आपली जी अडचण आहे त्याच्यात ते भागवतील किंवा भागसाचं जरी आपण तसं करू आपण. आणि दुसरं आता परवा आमची मीटिंग झाली मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाची. त्याच्यामध्ये आपण जे पाणी ठाण्याचं जे कमी आपल्याला ठाण्याला पडतंय तर त्याच्यामध्ये सूर्याचं डॅम झाला, मीरा भाईंदरला पाणी त्याच्यातून वसईला पाणी मिळणार आहे. एअरजीचा डॅम आहे होतोय त्याच्यातून पाणी देखील त्यांना मिळणार आहे. जे अतिरिक्त जे पाणी आहे ते त्याच्यातून 100 MLD पाणी साहेब त्याला लेट मंजुरी मिळाली त्याला आपली 100 MLD रिझर्व्ह करण्यासंदर्भातला निर्णय झाला. म्हणजे मीरा भाईंदरचं जे पुढचं जी मागणी लक्षात घेऊन त्यांना तेवढं सफिशियंट पाणी देऊन वसई विरारला देऊन जे मग आपल्याला ते उर्वरित जे पाणी आहे अतिरिक्त ते आपण घेतो. दुसरं त्या बैठकीमध्ये हे तर आपलं ते टेम्पररी जे 25 MLD 50 MLD ते बीएमसी कडून तर ते तयार आहे. फक्त आपल्या सिस्टीम मधून आपल्याला घ्यायचं आहे. समजा त्यांच्याकडे काय अडचण आली तर मग आपण भातसाकडून घेऊ. आता त्या दरम्यान एकच विनंती की हे जे इरिगेशन कडे मुंबईचं आहे इरिगेशन मुंबईचं काम इरिगेशन करताय ते सिंचनाकरता असेल पिण्याचं. तर माझी विनंती काय आहे की आपण शाही आणि काळू धरणाच्या बरीच वर्ष आपण प्रयत्न करतो. तर ह्या धरणाचं जरी आपण आपल्याकडे घेतलं महापालिकेला अन्य एजन्सीकडनं कुठलं मुंबई धरण इरिगेशन कडनं आपण जर घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणाहून 150-200 MLD साहेब मिळू शकतं. तर तो पण एक प्रयत्न आपल्याला करायला लागेल. आपल्याला बघा सांगतो की 4 धरणाच्या संदर्भात त्या बैठकीत मीटिंग काळू, शाही, मुंबई आणि जांभिवली या 4 धरणासंदर्भात झालं. आणि इव्हन बाळगंगाचं पण बाळगंगा संदर्भात देखील तर झाले त्याच्यात सांगितलं 100 MLD. आता काढू आपल्याला सोपं नाही मुंबईच्या पाण्याने ऐका ना अरे बाबा ऐका सगळ्यांचा पाण्याचा विषय आहे. काळूसाठी आपण 350-400 कोटी रुपये फॉरेस्टला भरले. MMR करणार ना पुनर्वसन आणि साहेब धरण करून घेतलं आणि अजूनही पुनर्वसनाचे प्रश्न राहिलेले पहिलं करू आपण आधी पण ते करा. होत बोलणार नाही. अरे बाबा हा ठीक आहे तुम्ही आपल्याला लोकांसाठी एवढी वर्ष म्हणून पेंडिंग झालं केलं का नाही त्याच्या अजून प्रश्न सुटत नाही ना. पारवीमध्ये बघा आपण काय केलं नोकऱ्या द्यायला अजून राहिलेत ना. अरे बाबा बऱ्याचशा लोकांना बरेचशा नका धरू पाहिजे पनवेलला दिल्या ठाणे महापालिकेत आपण साहेब अजूनही बऱ्याच आहे शिल्लक. अरे जे निधी नाही मिळाला त्यांना जे आहे ना त्यांना म्हणून आधी पुनर्वसन हो बाबा मान्य ना. सर कुशली धरणाचं पण नाही पाहिजे. पुनर्वसन करू आपण. कुशली धरणाचं पण काम तातडीने चालू करण्यासाठी एवढे आमदार आहेत बघा सगळे पाणी नाही मिळालं तर काय करतील. पाण्याचा सगळ्यांना प्रश्न आहे सर. पाण्यासाठी नाही तसं नाही. पिण्याच्या पाण्यासाठी मुंबईचं पिण्याचं पाण्यासाठी पण आहे ते आपण पहिले पिण्याचं पण ते काही प्रश्न एक आहे ना एक MMR. आता दौलत MMR क्षेत्रामध्ये जी सगळी लोकसंख्या वाढते आणि ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे आता MMR क्षेत्रामध्ये आपल्याला पाणी वाढीव लागणार आहे. कारण आता आपली जी काही 2011ची जनगणनेनुसार 80,70,000 म्हणजे आता जवळ 1.5 कोटी झाली. 1 कोटीच्या वर
तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व महापालिका, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर आहे, अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, भिवंडी आहे आणि या सगळ्या भागात किंवा वसई विरार आहे, या संपूर्ण महापालिका आणि नगरपालिका या सगळ्यांचाच पाण्याचा जो प्रश्न आहे तो भेडसावणारा प्रश्न आहे. आणि त्यामुळे कसं आहे, काही ठिकाणी आपण पाणी उचलतोय जास्त, मंजूर कोटा आहे कमी आणि पाणी उचलतोय जास्त. आता त्याला पहिली तर जेवढं आपण प्रॅक्टिकल पाणी उचलतोय त्याला पहिली मंजुरी दिली पाहिजे इरिगेशन आणि सगळ्या संबंधित विभागाकडून, बरोबर ना. आणि ते करून आपल्याला ऍक्च्युअल त्यांना किती किती पाणी लागतंय आणि त्याला आपल्याला कुठून कुठून रिसोर्सेस आहेत या संदर्भामध्ये आपल्याला सिरियसली सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यावर परवाच मिटिंग झाली आपली, त्याच्यावर काही निर्णय झाले आपले, DRG वगैरे सगळ्यांची चर्चा झाली आपली. आणि त्यामुळे कुठल्या एका शहरावर किंवा कुणावर अन्याय करून कुणाला पाणी द्यायचं असं नाहीये. आपल्याला सगळ्यांना पूर्ण MMR मधली शहरं जी आहेत आणि किंबहुना ग्रामीण भाग आहे त्यांना पाणी मिळालं पाहिजे. आणि तुमचा जो विषय आहे पुनर्वसनाचा, तो तर 100% आपल्याला त्याला प्राथमिकता दिली पाहिजे. कारण त्यांची जागा घेणार आपण आणि त्यांना आपल्याला पुनर्वसन न करता लटकवून ठेवणं हे तर चालणार नाही. तर ती पहिली पुनर्वसनाची भूमिका त्यांना जे जे ठरेल त्याप्रमाणे आपल्याला नोकऱ्यांच्या प्राधान्य हे केलंच पाहिजे. आणि नक्की आपण या बाबतीमध्ये निर्णय घेऊ. अजून एकच विषय राहिला MMR रिजनचा. अध्यक्ष महोदय, हा पाण्याचा जसा MMRचा प्रश्न आहे प्रत्येक महापालिकेचा वेगवेगळा, तसा डम्पिंगचा सुद्धा विषय अध्यक्ष महोदय पाण्याच्या संबंधी शेवटी हा जिल्हा नियोजनचा बैठक आहे. याच्यामध्ये आपल्याला जे काही विषय आहे तर डम्पिंगच्या विषयाच्या संबंधी देखील जर आम्हाला काही अवगत करता आलं, कारण की आज कचरा टाकायला पण आपल्याला अडचणी निर्माण झालेल्या आहेत, तर त्याच्या संबंधितली काही आपल्या माझ्याच मतदारसंघामध्ये तुमची इथे सगळं येतोय तिच्या बाजूला. हो, मी आयुक्तांना सांगितलं तर तुम्ही परमनंट जागा बघा ती. आता त्यांनी कुठं तर बघितलं त्याच्या संबंधी ठोस काही ना काहीतरी घेणं गरजेचं आहे साहेब. साहेब, जो पाण्याचा प्रश्न आहे ना, आपण सगळे शहापूरला धरणं, मुरबाडला धरणं आणि तुम्ही विचार करता ठाण्याला पाणी पाहिजे, मुंबईला पाहिजे, आणि शहापूर गेला आमचा अनेक वर्ष. शहापूरवाल्यांची जी अवस्था आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शहापूरला पाणी नाही. किती टँकर चालतात हे अधिकाऱ्यांनी सांगावं इथं. आणि अशा परिस्थितीत ज्या शहापुरात धरणे आहेत किंवा ज्या मुरबाडमध्ये आहेत त्या शहापूरला पाणी देण्याचा विषयच होत नाही. आता दौलत साहेब आहेत, दौलत साहेब मला सांगा 50% पेक्षा जास्त शहापूर जो पाण्याने ताणलेला आहे, किती टँकर चालतात. मग माझं म्हणणं एकच आहे का ठाणा मुंबईला आपण पाणी देव साहेब 50-60 बावलीला पाणी शांताराम, एक मिनिट. काल बैठक झाली मंत्रालयामध्ये, आपल्या पाणी पुरवठा मंत्र्यांनी घेतली बावली धरणाच्या संदर्भामध्ये. हे उचल, बरोबर आहे, बावली धरणाच्या संदर्भात बैठक झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये बावली धरणाच्या बद्दल काल पाणी पुरवठा मंत्र्यांची बरोबर बैठक झाली आणि यामध्ये बरेचसे विषय सॉर्टआउट होतात. त्याच्यामध्ये शापूरचा विषय प्राधान्याने. सर, अध्यक्ष महोदय, आमची मीराबाई थोडी वेगळी आहे. नवीन पाणी आम्हाला ज्यावेळी येईल त्यावेळी ठीक आहे, परंतु मीरा भाईंदर महानगरपालिका 2 सूत्र, एक स्टॅम्प आणि एक MIDC. स्टॅम्पचे 86-70चा कोटा मंजूर आहे. इंटू आपण 30 दिवस केलं तर आम्हाला तेवढं 20 दिवसापर्यंत पण पाणी आम्हाला मिळत नाही, जो आहे तोही मिळत नाही. MIDC मध्ये 125 MLD मंजूर आहे साहेब. 8 MLD दररोज शॉर्ट होतो ऍव्हरेज. अध्यक्ष, 8 MLD MIDC शॉर्ट देतो आणि ऍव्हरेज बघितलं तर 6 ते 8 MLD ऍव्हरेज स्टॅम्प शॉर्ट देतो, जे आहे ते कोटा. आणि पुनर्वसन मध्ये आम्ही सर्वांना समाविष्ट करून घेतलं मीरा भाईंदरला, तरी आम्हाला पाणी भेटलं नाही. बरोबर आहे, पण म्हणून पाणी पण लागणार ना सर, कारण की मीरा भाईंदर महापालिका एकच इंडस्ट्रीज आहे साहेब, डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज. हाय तो आम्हाला द्या ना, तोच. नवीन मी नंतर बोलेल.
आम्ही तिथपर्यंत वाढतो. आपण जरा MIDCचा अधिकारी साहेब MIDC अधिकारी कोण आहे? MIDC वाले नाही कोण? कोण आहे MIDCचा? कोण अधिकारी यायला पाहिजे? डीपीसी यंत्रणा नसल्यामुळे त्यांना पण आमंत्रित हा? डीपीसीच्या यंत्रणामध्ये नाही येत MIDC यंत्रणेत नाही. यंत्रणेत नाही येत. अरे बाबा, पाण्याचा विषय MIDC पाणी पुरवठा करते. MIDCच्या याच्यात आहे ना, MIDC आहे की MIDC पाणी पुरवठा करते. MIDC आपल्या आता या आपल्या सगळ्या याच्यामध्ये ठाणे शहरामध्ये वेलापूरमध्ये याचं MIDCचे उद्योग आहेत, अंबरनाथमध्ये आहेत. तुम्ही काय नाही बोलवत? MIDC आहेच ना DPDC मध्ये. ते असं कसं म्हणतात? MIDCचे अधिकारी पहिली आहेत. पण बोलवायला पाहिजे. तुम्ही बोलवलं नाही का? नाही बोलवलं? तुम्ही कोण आहे? DPO. तुम्हाला यापूर्वीचे DPO बोलवत होते. तुम्ही काय MIDC म्हणजे काय ते आपल्या याचा DPOचा भाग नाहीये? तुमच्यावर कारवाई करायला लागेल. आता तुम्ही त्यांना कळवलं नाही. त्यांना कळवलं असतं तर त्यांच्यावर कारवाई केली असती. आता कलेक्टर पुन्हा हे होता कामा नये. बिलकुल सगळे संबंधित अधिकारी इथं पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर अजून तुम्हाला असं कोणते ताबडतोब योग्य ती कारवाई करून टाकायची. नाही आता तुम्हाला कोणते अजून वाटले नाहीत की जिल्हा नियोजनचे नाहीत भाग, असे कोणते वाटले? त्याच्यावरती चर्चा नको करायला ना. बघा DPO तुम्हाला सांगतो, कलेक्टरांच्या बरोबर बसा आणि या संपूर्ण जिल्ह्याचा जो भाग आहे, जिल्ह्यामध्ये ज्या यंत्रणा काम करतात त्या यंत्रणांच्या बाबतीत, त्यांच्या अडचणी समस्यांच्या बाबतीत इथले आमदार खासदार प्रश्न उपस्थित करणार. मग कोण उत्तर देणार? तुम्ही देणार उत्तर? मग तुम्ही सगळ्यांची उत्तर तयार करून ठेवा. त्यांना तुम्ही जे आपले सगळे ज्या यंत्रणा आहेत या सगळ्यांना DPDCच्या बैठकीमध्ये बोलवलं पाहिजे. प्रमुख अधिकारी आले पाहिजे आणि याची तुम्ही नोंद ठेवली पाहिजे. साहेब हा एक महत्वाचा विषय आहे. पण आता ते अधिकारी नाहीये, जिल्हाधिकारी महोदय. आम्हाला काही नवीन काही करायचं नाहीये. जे मंजूर आहे त्या कोट्यानुसार पाणी सुरळीत देणं गरजेचं आहे, ते द्या. सर स्टॅम्पचे आपले आयुक्त महोदय असतील तर त्यांना आपण सांगावं. आमचा तो कोटा मंजूर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.